दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी शासन विचाराधीन आहे. या उपवर्गीकरणासंदर्भात न्यायमूर्ती आनंद बदर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने याबाबत अहवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. हा अहवाल सार्वजनिक न करताच त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. 50,000हून अधिक नागरिक आणि संघटनांनी या उपवर्गीकरणाबाबत सूचना आणि आक्षेप नोंदवलेत. मातंग समाजाकडून उपवर्गीकरणासाठी जोरकसपणे समर्थन केलं जाते, तर महार चर्मकार समाजाचा तीव्र विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामध्ये प्रांत कार्यालयावर बौद्ध बांधवांनी भव्य मोर्चा काढला. उपवर्गीकरणामुळे मागास मातंग समाजाला फायदा होणार असल्याचं सांगितलं जाते, तर हे उपवर्गीकरण संविधान विरोधी असून आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप उत्कर्षा रुपवते आणि राजू खरात यांनी केलाय. खऱ्या अर्थाने विरोध करण्याचं काही कारण नाही, कारण आमचा मातंग समाज, या समाजाला आमचा विरोध नाही, आमच्या मातंग भावा बहिणींना आमचा विरोध नाही, तर आमचा विरोध आहे की या अज्ञानी असणाऱ्या, धर्मकांडामध्ये गुंतलेल्या, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या या आमच्या मातंग बंधू भगिनींना आणि त्यांचे डोके फिरवणाऱ्या त्यांच्या पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये, आणि जे पुढारी या महाराष्ट्रामध्ये संविधानाला त्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशा दावणीला जाऊन बसलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांची गुलामी करून या समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आमचा मोर्चा आहे. म्हणून मी या निमित्ताने सांगतो की बाबासाहेबांनी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे. बाबासाहेबांनी या संविधानाला जर कुणी हात लावत असेल तर त्याच्या विरोधामध्ये कायम रस्त्याची लढाई आपण आजपर्यंत या ठिकाणी साकारलेली आहे. आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये झेंड्याची विटंबना करून पाहिली, संविधानाची विटंबना करून पाहिली, त्यानंतर तुमच्या प्रतिमेंची विटंबना करून बघितली, त्याच नंतर एवढ्यावर थांबले नाही तर भीमा कोरेगाव सुद्धा करून बघितलं. परंतु या 59 जातीला खाली झुकवण्याचं काम यांना जमलं नाही, कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय मोडण पण वाकणार नाही, आणि म्हणून आपण रस्त्यावरची लढाई ताटमानाने आजपर्यंत आपण लढत आलो. म्हणूनच उपवर्गीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या वर्गीकरणाच्या नावाखाली होताना आपल्याला दिसत आहे. एखाद्या छोट्या बाळाला पहिलीत टाकतो तेव्हा सुद्धा तुला कुठल्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्याचं आपण एक पुस्तक देतो, काय वाचून तुम्हाला पुढे अभ्यास करायचा आहे ते सांगतो. आमच्यावरती बदर समिती लादली, त्या बदर समितीचा अहवाल काय ते सुद्धा आम्हाला माहिती नाही, हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. ज्या अहवालाच्या विरुद्ध आपण सगळे इथे ईमेल पाठवतोय त्या अहवालात नेमकं आहे काय हे सुद्धा या मनुवादी सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं नाही, ही नोंद तुम्ही सगळ्यांनी घ्या. दुसरा मुद्दा, 13% आरक्षणामध्ये आपल्याला सगळ्यांना इथे लढवून ठेवलंय. मातंग आणि महार हे दोघे भाऊ आज एकमेकांच्या गळचंडा धरायला लागले आहेत. 50% जे ओपन आहे त्याच्याबद्दल एक चकार शब्द हे सरकार बोलत नाही, त्याच्याबद्दल का नाही ABCD बद्दल बोलत तुम्ही. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, हा रस्त्यावरची लढाई आपण सगळे लढत आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण ही लढाई फक्त रस्त्यावरती लढून चालणार नाही, याच्यासाठी पुढची स्ट्रॅटेजी आखावी लागेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळे सोबत असणार आहोत. एवढाच एक शब्द देते आणि थांबते. आंबेडकर पुतळ्यापासून शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला. बौद्ध बांधवांनी या उपवर्गीकरण करण्याला तीव्र विरोध दर्शवलाय. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी गट तट विसरून या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन आशिष शेळके आणि सुरेंद्र थोरात यांनी केलंय. 30 तारखेला मुंबईला पण फार मोठा मोर्चा झाला, आणि आपल्या पुढे हे कारण आलंय की जाती जातीमध्ये उपवर्गीकरणाचा छंद या सरकारने आता होऊ घातलाय. आणि आपल्या काही मित्रांनी सांगितलं भाषणामध्ये की बदर समिती जो अहवाल आहे
आणि त्या समितीमध्ये जे सदस्य आहेत तो प्रॉब्लेम आहे. मला खऱ्या अर्थाने, एक मिनिट मित्रांनो, खऱ्या अर्थाने मला तुम्हाला हे सांगायचं, जो शिकल्या सवरला आपला वर्ग आहे त्यांच्या मला एक लक्ष लावून द्यायचंय की सुप्रीम कोर्टाने निकाल दिला हे तुम्ही डोक्यात अजिबात आणू नका बिलकुल. या सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणता भाडगो केला हे डोक्यात ठेवा. कारण संबंधच नाही ना काही, आपल्या 13% आरक्षणाला हात लावायचा काही संबंधच नाही, जातीचं आरक्षण तोडायचा काही संबंधच नाही, त्या भाडखाऊ पदवी समिती नियमाचा काही संबंधच नाही. आणि मग तुम्ही निकाल द्यायचा काय संबंध त्याच्यामध्ये? आम्ही गेला महाड गेला का, कमर गेला का, मान गेला का, नाही गेला कोणी. हे झाले काय की एक सिंपल भाषा तुम्हाला सांगतो, या देशामध्ये 2014 नंतर ज्या ज्या जातींनी इथला समाज जय श्रीराम म्हणला, इथला भंगी जय श्रीराम म्हणला, इथला माता जय श्रीराम म्हणला, पण इथला महार जय श्रीराम म्हणला, हा तो वाद आहे. खरा जर वाद काय असेल तर फक्त हा वाद आहे. त्यांनी फार प्रयत्न केले, त्यांनी युद्ध केले, त्यांनी आपलं काय दिले असं महामंडळ म्हणा काय म्हणा राखीला गेलं, पण तरी इथल्या मारे तोंडातून कधीही त्यांच्या मानेवर तलवार जरी आली तर ते जय श्रीराम म्हणू शकत नाही. हा वाद आहे. हा प्रेमाने आमच्या बाबदादी आम्ही एकमेकाला गावामध्ये रामराम म्हणतो, पण ते प्रेमाचा विषय झाला. पण त्यांच्या डोक्यात काय का इथं जय श्रीराम जो म्हणेन तोच आमचा आहे. आणि म्हणून तुम्ही पहा, इथला मुसलमान असेल, इथला ख्रिश्चन असेल, यांच्यावर जे आता हल्ले चालू यांच्या संघाची घटना घडतात तेच आता महारावर पण चालू आहे. पण आपले महार या निमित्ताने एकत्र व्हायला पाहिजे. माझ्या बंधूंनी विचार करा की आता तुम्ही एक विचार करा का जो मातांग बांधव आज आपल्या उलट त्यांनी वेगळा करायचा प्रयत्न केलाय, त्या माता बांधवाला मला सांगणं आहे, अरे बाबा ज्या टायमाला बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली, ज्या टायमाला बाबासाहेबांनी ओबीसीला आरक्षण दिलं, एसटीला दिलं, व्हीजीएनटीला दिलं, त्या टायमाला एसटीला ज्या टायमाला आरक्षण दिलं 13%, त्या टायमाला तुमच्या एकाही मागाच्या पुढे किंवा एकाही मागाने बाबासाहेबांना सांगितलं नाही का आम्हाला तुमच्या एसटी मध्ये समाविष्ट करून घ्या म्हणून. सांगितलं कोणी मागाने? ना मागाने सांगितलं, ना चबाराने सांगितलं, ना कोणी भांड्याने सांगितलं, ना कोणी खडकाने सांगितलं. तरी बाबासाहेबांचं एवढं मोठं मन होतं की सगळ्या या फिकर सोडा आवडीला बाबासाहेबांनी 13% मध्ये घेतलं. ज्यांना गावात यायची परवानगी नव्हती, ज्यांना पाणी प्यायची परवानगी नव्हती, ज्यांच्या सवडीचा इटा होता, अशा लोकांना बाबासाहेबांनी आपल्या बरोबरीमध्ये आणले. आणि बाबासाहेब तर महार होते. बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर 10% आरक्षण त्या टायमाला फक्त महाराज दिलं असतं आणि 3% सगळ्याला दिलं असतं. ही जाणीव इथे मागायला व्हायला पाहिजे. आणि खरा तुम्हाला सांगतो माणिक भाऊ, हा वाद मागा महाराज नाहीच आहे. हा वाद काय माहिती का तुम्ही? आता मला सांगा की इथल्या महाराजांनी शिक्षण घेतलं, इथल्या चमारांनी शिक्षण घेतलं, त्यांचे पोर आज नोकरीला आहे, व्यवसायाला आहे, पण मागायचं लोक आज बेड सोडायला तयार नाही, 8 डबे सोडायला तयार नाही. आज तुम्ही पहा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नामांकित बँड आहे. वैद्यपूरचं आसन, बारामतीचं आसन, निफाडचं आसन, ते सगळे महाराज मुस्लिम आहेत आणि वाजाला मागेत. याला बँडचा महाराज होता येत नाही. आणि मग हे राज्य तुम्ही आमचं काढत असतात ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे लक्षामध्ये आलं पाहिजे आपलं. आणि मी आपल्या सगळ्या बांधवांना सांगतो की जरी संगमनेरचा हा मोर्चा असेल, तुम्ही घरी गेल्यावर शांत बसू नका. आपला हा फार मोठा लढा आहे. या लढाईमध्ये सामील व्हायचा ना, आपल्या कुटुंब घेऊन यायचं, आपल्या मुलांना कळू द्या काय विषय काय नाही म्हणून. जर त्यांना कळलं नाही तर ज्या बापाने आरक्षण दिलं आणि ते टिकवायच्या आपली जबाबदारी आली त्याला समजणार कसं आहे. आणि म्हणून तुम्ही यानंतर आता रात्रीला मोर्चा आहे, गोबरगावला मोर्चा आहे, नेवासला, रामपूरला आहे, सगळ्यानंतर एकत्र मोर्चा कलेक्टर ऑफिस आपलं काढायचं आहे. आपल्या ज्या भावना आहेत त्या निवेदनामार्फत आपण माझ्याकडे पोहोचवलेल्या आहेत, मी वरील शासनाकडे पोहोचवण्याचं काम करतो. सरकारमधील काही लोक जाणीवपूर्वक जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असून सर्व बौद्ध बांधवांनी एकत्रित येऊन तीव्र विरोध करण्याची गरज आहे, असंही आवाहन केलं गेलंय. या मोर्चामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.